सो तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये असं तुम्हाला कधी जाणवलं की आपण टेक्नॉलॉजीमध्ये जावं, कारण येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजी खूप पॉवरफुल आहे आणि ते आपण शिकायला पाहिजे? टेक्नॉलॉजीमध्ये मी अगदी 2017-18 नंतर या टेक्नॉलॉजीकडे वळालो. पूर्वी जे मी गावाकडे ज्या इन्स्टिट्यूटमध्ये पत्रिकेचं काम सोबत ते करत होतो, तिथली मला आयडिया होती की इन्स्टिट्यूट नेमकं कसं असतं, कम्प्युटरची जे शिकवतात ते कसं असतं. आणि मी ऑलरेडी शिकलेलो होतो. आणि 2012-13चा हा कालावधी होता की लोकांना वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट जरी शिकलं तरी खूप मोठं झालं असं त्यांना वाटत होतं. मी त्यावेळेला मला टायपिंग येत होतं. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटमध्ये मी एक्सपर्ट होतो. 2 वर्ष मी बुकचं काम केलेलं होतं. आणि मग त्या बेसिसवर मी केलं सुरू. म्हणजे शेवटी कुठेतरी आपल्याला धाडस करायला लागतं. बरोबर आहे. जर तुम्ही धाडस केलं तरच तुम्हाला काहीतरी मिळू शकतं. म्हणजे आउट ऑफ बाउंड्री जाऊन जर काम केलं तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता. जर तुम्ही एका चाकोरीबद्ध याच्यामध्ये जर काम करायला सुरुवात जर केली तर त्या चाकोरीबद्ध कामकाजामध्ये तुम्हाला अपेक्षित यश नाही मिळणार. तुम्ही त्या चौकटीतच खेळत राहणार. करेक्ट. मी 2012ला खूप मोठा निर्णय घेतलाय. म्हणजे माझंच मला खरं पटत नाही की मी हा एवढा मोठा निर्णय कसा घेतला. आणि 1,00,000-1,15,00,000 रुपये भांडवल सुद्धा बघा. म्हणजे ते माऊलींची कृपा जरी म्हटलं तरी चालेल की त्यावेळेला मी एवढं भांडवल 2012ला उभं करू शकतो.